महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। संस्कृती, कला आणि संगीताचा सोहळा अनुभवण्यासाठी ठाणेकरांनी काल मोठ्या संख्येने संस्कृती आर्ट फेस्टिवल 2026 मध्ये सहभागी झाले होते। कला संगमाची विठ्ठलवारी या संकल्पनेवर आधारित या फेस्टिवलचा कालचा तिसरा दिवस खूपच रंगतदार आणि संस्मरणीय ठरला। बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक शान यांच्या मधुर आणि भावस्पर्शी आवाजाने उपवन तलाव परिसर अक्षरशः भारावून गेलाय। त्यांच्या आवडत्या आणि लोकप्रिय गाण्यांवर रसिकांनी मनसोक्त दाद दिली आणि संपूर्ण वातावरण संगीतमय झालंय। संगीतासोबतच लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, सुफी संगीत यांची झलक अनुभवायला मिळाली। विविध कार्यशाळा, चित्रप्रदर्शन आणि धाडसी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी फेस्टिवलचा उत्साह आणखी वाढवलाय। कलेचा उत्सव पाहण्यासाठी ठाणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद या फेस्टिवलचं खरं यश आहे। लहानपणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी एकत्र येत कला, संस्कृती आणि संगीताचा मनमुराद आनंद घेतला। अशा महोत्सवामुळे ठाण्याची सांस्कृतिक ओळख अधिक समृद्ध होते आणि आपल्या परंपरेशी नातं अधिक घट्ट होतं। संस्कृती आर्ट फेस्टिवल ठाणेकरांच्या मनात कायमस्वरूपी घर करून राहील यात शंका नाही। या प्रसंगी परिवहन मंत्री आमदार प्रताप सरनाईक यांनी शान यांचं स्वागत सत्कार केले व शुभेच्छा देतेवेळी जुन्या आठवणी ताज्या केल्या। तसेच यावेळी नगरसेविका परीक्षा सरनाईक, नगरसेविका एकता भोईर, नगरसेविका यज्ञा भोईर व इतर मान्यवर पदाधिकारी, ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आँखों में सपने ली, घर से वो चलतो दी, जाने ये राहें अब ले जाएंगी कहाँ। मिट्टी की खुशबू आई, पलकों पे आंसू लाई, पलकों पे रह जाएगा यादों का चाहा। मंजिल नहीं ना चला कारवां, चलना अकेले है यहाँ। तन्हा तन्हा सफर ढूंढे तुझे, फिर क्यों नजर। तन्हा तन्हा सफर ढूंढे तुझे, फिर क्यों नजर। ठाणेकरांनी गेले 27 वर्ष उचलून धरलेल्या या मालवणी महोत्सवातून केवळ खवय्यांनाच नाही तर कोकणातील शेतकऱ्यांनाही मदतीचा हात मिळत आहे। एका छताखाली सर्व काही मिळण्याचे ठिकाण असलेल्या या महोत्सवात यंदा सांस्कृतिक, धार्मिक, अग्निहोत्र तसेच साहित्यप्रेमींची भूकही भागवली जाणार आहे, असं प्रतिपादन ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी केलंय। कोकण ग्रामविकास मंडळातर्फे आयोजक भाजपा नगरसेवक सीताराम राणे यांनी 8 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरी शिवाईनगर उन्नती मैदान येथे मालवणी महोत्सव 2026 चं भव्य आयोजन केलंय। रविवारी सायंकाळी ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या हस्ते या मालवणी महोत्सवाचं उद्घाटन पार पडलंय। या प्रसंगी ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, भाजपा गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक अमित सरया, प्रतिभा मडवी, नम्रता कोळी, उषा वाघ, सुरेश कांबळे, अनिता ठाकूर, दीपक जाधव, अनिता यादव, विमल भोईर, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा स्वप्नाली साळवी, भाजपा मंडल अध्यक्ष राकेश चौगुले, समाजसेवक डॉ राजेश मडवी, जयेंद्र कोळी, विशाल वाघ, हरी मेजार, हाऊसिंग फेडरेशनचे संचालक विनोद देसाई, हिंदूराव गळवे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते। आमदार केळकर आणि आमदार डावखरे यांनी महोत्सवात साकारलेल्या श्री गणेश मंदिरात दर्शन घेऊन स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली आहे। त्यानंतर स्टॉलवर फेरफटका मारत व्यावसायिक व शेतकऱ्यांशी संवाद साधला। तसेच यंदा प्रथमच उभारलेल्या स्वर्गीय कविवर्य मंगेश पाडगावकर साहित्य दालनाचंही उद्घाटन केलंय। यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार केळकर यांनी कोकणातील व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी,
तसेच मालवणी कला संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने गेली 27 वर्षे सीताराम राणे हे सातत्य ठेवत मालवणी महोत्सव भरवत असून आता ते आयोजकावरून नगरसेवक बनल्याचं सांगितलंय. केवळ खवय्यांसाठी नाही तर या मालवणी महोत्सवातून कोकणातील शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळत आहे. एकाच छताखाली सर्व काही मिळण्याचं ठिकाण असलेल्या या महोत्सवात यंदा धार्मिक, सांस्कृतिक व साहित्य प्रेमींची भूकही भागवली जाणार असल्याचं आमदार केळकर यांनी म्हटलंय. तर आमदार निरंजन डावखरे यांनी सीताराम राणे या कोकणातील माणसाने या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून गेली 27 वर्षे कोकणचं नातं शहरवासियांशी जोडून ठेवलं असून एक प्रकारे चळवळ जिवंत ठेवले. शेतकऱ्यांसोबतच कोकणातील व्यावसायिकांना उत्तम व्यासपीठ मिळवून देणाऱ्या आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांचा हा उपक्रम वाखाणण्यासारखा असल्याचं उद्गार निरंजन डावखरे यांनी काढले. आज मालवणी महोत्सवाला सुरुवात झाली आहे. हे 27वे वर्ष आहे आणि ग्राम विकास मंडळ आणि सीताराम राणे यांच्या पुढाकाराने दरवर्षी नाविन्यपूर्ण अशा प्रकारचा हा उत्सव भरतो आणि विविध म्हणजे मंदिर सुद्धा आहे. विघ्नहर्त्याचं दर्शन घेऊन मग तुम्ही या उत्सवामध्ये सहभागी होऊ शकता. निरनिराळ्या प्रकारचे कार्यक्रम पण ठेवले जातात आणि आज आता मालवणी महोत्सवाचं आम्ही उद्घाटन केलंय आणि पुढचे काही दिवस जे आहेत ते अनेक हजारो लोक या ठिकाणी येऊन जातात. हा ठाणेचा नाही तर ठाणे जिल्ह्याचा एक जंक्शन महोत्सव आहे असं म्हणायला हरकत नाही. संबंध या सगळ्या परिसरामधले लोक याला आवर्जून उपस्थिती लावतात आणि या ठिकाणी आवडते खाद्यपदार्थही मिळतात. आम्ही देखील आता मोठा मासा हातात घेऊन याचं उद्घाटन केलेलं आहे आणि विविध कार्यक्रमांनी नटलेला असा हा उत्सव आहे. आता सीताराम राणे केवळ अध्यक्ष नाहीत या कार्यक्रमाचे, आता नगरसेवक पण आहेत आणि त्याच्यामुळे हा डबल उत्साहामध्ये या ठिकाणी यावर्षी मालवणी उत्सव साजरा केला जातोय. मी ठाणेकरांना आवाहन करेन, तसं ठाणेकर हे दर्दी आहेत. जसं त्या ठिकाणी कोळी महोत्सव सुरू आहे तसा आजपासून या ठिकाणी मालवणी उत्सव सुरू आहे आणि ठाणेकर प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण या ठिकाणची खाद्यपदार्थांची चव घ्या. विविध कोकणातले जे वैशिष्ट्यपूर्ण आमचे कार्यक्रम आहेत त्यालाही हजेरी लावा आणि निश्चितपणे तुम्हाला आनंद आणि उत्साह देईल आणि मिळेल असा हा मालवणी महोत्सव आहे. आगामी इयत्ता 10वीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मराठी विषयात अधिक आत्मविश्वास मिळावा, लेखन कौशल्य विकसित व्हावे, तसेच भाषा सोपी आणि प्रभावीपणे समजावी या उद्देशाने मुंब्र्यात पहिल्यांदाच MSP केअर फाउंडेशन व नगरसेविका मर्जिया शानू पठाण यांच्या वतीने खास मराठी विषय मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला असून सुमारे 2000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवलाय. या मार्गदर्शन शिबिरामध्ये शकील इसाब, ज्ञानेश्वर चौधरी यांनी मराठी विषयातील पाठ्यक्रम समजावून सांगताना उत्तर लेखनाच्या योग्य पद्धती, निबंध, पत्रलेखन, व्याकरणातील महत्वाचे मुद्दे, गुण मिळवून देणारे प्रश्न कसे सोडवावेत, तसेच परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या टिप्स विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आलाय. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबाबत असलेली भीती दूर करून त्यांना विषयात गती मिळावी हा या शिबिराचा मुख्य हेतू होता. मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या शंकांचं निरासन करण्यात आलंय. अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी, परीक्षेतील वेळेचं नियोजन, लेखनातील नेमकेपणा आणि सादरीकरण यावर विशेष भर देण्यात आलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांना मराठी विषय अधिक सोपा, रंजक आणि गुण मिळवून देणारा वाटू लागल्याचं अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलंय. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून येणाऱ्या 10वीच्या परीक्षेत मराठी विषयात उत्तम यश मिळवण्यासाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना पालक व विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. शैक्षणिक गुणवत्तेला चालना देणाऱ्या या उपक्रमाबद्दल नगरसेविका मर्जिया शानू पठाण यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 10वीची परीक्षा येणार आहे आणि मुंब्रा कक्षामध्ये मराठी थोडक्यात वीक आहे मुलांची.
आणि मला असं वाटलं होतं की फक्त 200-500 स्टुडंट्स येईल, पण मोर दॅन 2000 स्टुडंट्स आर हिअर. तिन्ही फ्लोअर बुक झालेले आणि ओव्हरलोड झाले. आमच्या पूर्ण लक्ष राहणार आहे एज्युकेशनवर काम करायचं आहे आम्हाला. आम्ही अगोदर पण सांगितलं होतं, इलेक्शनच्या वेळी पण सांगितलं होतं की मी, माझी संस्था आणि माझी पार्टी आम्ही एज्युकेशनवर, शिक्षावर जास्त काम करणार आहे. आणि आता जस्ट जानेवारीमध्ये इलेक्शन झालं, रिझल्ट आला, तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आम्ही जिंकून आले. तर माझा पहिला कार्यक्रम आहे मराठी काउन्सिलिंगच्या, मराठी सेमिनार. बोर्डच्या पहिला पेपर मराठीचा आहे आणि मुलांना खूप त्रास होतोय मराठीमध्ये. तर आमचं लक्ष होतं की मुलांना काहीतरी चांगलं करून देऊ, आपण त्यांची हेल्प करू मराठीमध्ये. आणि आता जस्ट मी अनाऊन्स पण केलंय की ज्यांनी चांगले मार्क्स स्कोर केले, ज्यांचा चांगला पर्सेंटेज आला, MSP केअर फाउंडेशन त्यांना फेलिसिटेट पण करणार आहे, त्यांना सोशल मीडिया एक्नॉलेजमेंट पण देणार आहे आणि त्यांना गिफ्ट पण देणार आहे. तर कसं आहे की मुलांचे मुलाला मोटिवेटिंग बूस्ट होईल त्यांचं. मदत नाही तर काय आहे, म्हणजे त्यांच्या 10वीचा झालाय. हो, आता तर कसं आहे की प्री एक्झामचा वेळ गेला, आता डायरेक्टली एक्झाम होणार आहे. मग त्यांच्यासाठी आम्ही मराठी सेशन घेतलेला. पण एक्झाम झाल्यानंतर आमचं लक्ष आहे की आम्ही करिअर काउन्सिलिंग या करिअर गायडन्सचा एक मोठा प्रोग्राम ठेवू. प्रत्येक वर्ष माझा करिअर गायडन्स आणि करिअर काउन्सिलिंगचा प्रोग्राम राहतच आहे, पण यावेळी आपण अजून जरा डिटेलमध्ये करू, कारण मुलांना पण त्यांना चांगली पद्धतीने करू. मुलांना मी फक्त एकच सांगितलंय की तुम्ही 12th फेल मूवी बघितला का, कारण 12th फेल मध्ये एक आपल्याला एक शिकायला भेटते, चीटिंग नाही करायचं. चीटिंग केला तर काही मोठं आपल्याला भेटणार नाही, लगेच आपल्याला परिणाम भेटेल चीटिंग केल्यानंतर. ठीक आहे, तुम्ही पास होणार आहे चीटिंग केला तर, पण लॉंग टर्म मध्ये तुम्हाला काहीच नाही भेटणार आहे, तुमचं कॅरेक्टर डेव्हलपमेंट नाही होणार आहे. तर चीटिंग नाही करायचं, हार्ड वर्क करायचं, स्मार्ट वर्क करायचं आणि कॉन्फिडेंटली पेपर अटेम्प्ट करायचं. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के तसेच ठाण्याच्या नवनिर्वाचित महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कोपरी पाचपाकडी विधानसभा प्रमुख ऋषिकेश माने यांच्या सहकार्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही युवासेना कोपरी विभागातर्फे माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने उत्कृष्ट देखावा स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला कोपरी विभागातील नागरिकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. विविध गणेश भक्तांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विषयांवर आधारित देखावे सादर करून स्पर्धेला एक वेगळेच रूप दिले. त्यामध्ये कोपरी विभागातील मुनकर परिवार यांनी सादर केलेला देखावा विशेष लक्षवेधी ठरलाय. त्यांच्या देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांचा गौरवशाली इतिहास, स्वराज्य स्थापनेसाठी दिलेली लढाई, त्याग, शौर्य आणि स्वाभिमान अतिशय प्रभावी पद्धतीनं मांडण्यात आलं होतं. या देखाव्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तो पूर्णतः पर्यावरणपूरक होता. कोणताही थर्माकोल किंवा प्लास्टिकचा वापर न करता आधुनिक 3D प्रिंट तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं तयार करण्यात आलेले डेकोरेशन हे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे होते. इतिहासाची जपणूक आणि पर्यावरणाची काळजी या दोन्ही गोष्टींचा सुंदर संगम या देखाव्यात पाहायला मिळालाय. याच कारणामुळे मुनकर परिवाराने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले. विजेत्या कुटुंबांचं यावेळी सन्मान चिन्ह, रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. तसेच त्यांना दादर येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात दर्शन घडवून आणण्यात आलंय, ज्यामुळे विजेत्या कुटुंबांच्या आनंदात आणखीन भर पडले. या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीनं केलंय. कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक युवासेना कोपरी पाचपाकडी विधानसभा समन्वयक प्रतीक जितेंद्र गाडवे, युवासेना कोपरी पाचपाकडी विधानसभा उपसमन्वयक रोमांच प्रकाश कोठावळे यांनी महत्वाची भूमिका बजावली. यावेळी उपस्थित मान्यवर पदाधिकाऱ्यांमध्ये उपसमन्वयक जिग्नेश तरे, उपविभाग अधिकारी शौनक तळकर, उपशाखा अधिकारी तेजस कुबल, शाखा अधिकारी देवेश खांबल,
तसेच इतर सहकारी युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे मागे गणेशोत्सवाला एक सामाजिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणपूरक संदेश देण्याचे कार्य युवा सेनेतर्फे करण्यात आले असून नागरिकांमध्ये याचे विशेष कौतुक होत आहे. युवा सेनाने जे हे उपक्रम राबवलेलं होतं मागी गणेशोत्सव निमित्ताने ते खूपच छान आणि युनिक होतं आणि त्यामध्ये जेव्हा आम्ही सहभागी घेतला होता आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं की आम्हाला ह्याच्यामध्ये पारितोषिक मिळेल, पण त्यांचे खूप धन्यवाद की त्यांनी आम्हाला ह्याच्यासाठी पारितोषिक दिलं. सेकंड म्हणजे आमचं जे डेकोरेशन होतं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या स्वराज्याबद्दलचं होतं. तर आम्ही असा विचार केलेला की ते इको फ्रेंडली असावं, त्याच्यामध्ये एक मेसेज चांगला जावा आणि त्याच्यामधनं लोकांना काहीतरी नवीन कळावं म्हणून आम्ही आमच्या 6 मावळ्यांबद्दलचे 3D प्रिंट्स केलेले होते जे व्यंकटेश सुर्वे यांनी केलेलं होतं आणि सगळं डेकोरेशन इको फ्रेंडली होतं. त्याच्यामध्ये थर्माकोल किंवा काही प्लॅस्टिकचा वापर केला गेला नव्हता. त्याच्याप्रमाणेच आम्ही जे चलचित्र निभावलं होतं ते व्यंकटेश आणि कपिल यांनी केलं होतं. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.